नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे. तर संध्याकाळी मी ना दम बिर्याणी केलेली होती. चिकन बिर्याणी कुकरलाच खूप छान होते आणि कमी वेळेतही होते. जास्त काही वेळ पण लागत नाही. अर्धा पाऊण तासामध्ये तर बिर्याणी होऊन जाते. तर आम्ही 3-4 वाजेला ना भेळ ते खाल्लं होतं, कचोरी. तर आम्हाला काही भूक नव्हती. तर बिर्याणी म्हणल्यावर राजीवला खूप आवडती, त्याच्यासाठीच खास केलेली होती. आणि मटणचं कालवण पण केलेलं होतं. तर मटण पण जास्त होऊ लागलं म्हणून मी अर्धं ठेवून दिलं, कारण की चिकन बिर्याणी असल्यामुळे. तर आई हे काही चिकन कोणी जास्त खात नाही, तर त्याच्यासाठीच फक्त म्हणजे बिर्याणीसाठीच आणलेलं होतं. बाहेरून आलोत. मुलांच्या शाळेचं थोडंफार राहिलेलं होतं घ्यायचं, वह्या वगैरे. तर प्रांजल आहे आता तिसरीला. तिसरीच्या किती वह्या आहेत? किती? 3 डझन असतील वाटते ना? हां, 3 डझन. आणि आमच्या वेळेस असं 3री-4थीला काय एवढ्या वह्या पण नव्हत्या, फक्त 2 किंवा 3 वह्या असायच्या. आणि आता एवढ्या लहान हिच्यामध्ये एवढ्या मोठ्या वह्या तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, ह्या प्रांजलच्या वह्या. 3रीला एवढ्या वह्या काय करायच्यात? किती म्हणजे लहान वयातच यांना अभ्यासाचा एवढा भार टाकलेला आहे. हे बघा, ह्या वह्या प्रांजलच्या. हे एकटीच्या आहेत बरं का. त्या दिवशी राजवीरला घेतल्या, त्या दिवशी हां त्याच्या 6 आहेत एकदम. हां, त्याच्या मोठे आहेत. तुझ्या 6च वय आहेत ना. आणि हे बघा, ह्या प्रांजलच्या एवढ्या. उलट झालंय ना. तिची आहे 2 लाईनची. आणि याच्यामध्ये व्हाईट पेन तर आपल्याला काय हे 5-6 दिवसातच संपून जाईल पेन. त्या दिवशीचे पेन कुठे आहेत? ते 2-3 घेतलेले 3 हे माझ्या दुकानात. अगं ते आता देताना निघाला असं. हे सुद्धा कलर तुझ्याकडे अगोदर 2-3 बॉक्स होते ना ह्याच्याकडे. हा, किती खराब करतेस. आता मी तुला अजिबात वरी काढू देणार नाही. ते छान आहे, छान आहे. छान आहेत कलर. अगोदर आपल्या वेळेस एवढ्या वह्या होत्या का हो आपल्याला? एवढ्या वह्याच नव्हत्या ना. 3री-4थीला फक्त 1 किंवा 2 वही असायची. आणि किंमत पण त्या वह्यांची किती कमी, 5 नाही तर 10 रुपयाला वही आहे. आणि आता ह्या एवढ्याच वह्याला 600 रुपये गेलेले. 10-15 मिनटं झालं आम्हाला येऊन. तर 10 वाजलेले आहेत आता. आणि लाईट गेली होती जाताना. तर मला इडली डोसे ह्याचं पीठ मी हे डाळ आणि तांदूळ भिजू घातलेले आहेत. तर ते मला आता काढायचे आहेत मिक्सरला. 10 तर वाजलेले होते रात्रभर ठेवल्यावर. चला तुम्हाला आता दाखवते मिक्सरचं भांडण. बघा, सकाळीच घातलेली ती डाळ, मग अशी धुतली. आणि मिक्सरला काढायचं तर लाईटच गेली. गरम पाणी करून टाकते म्हणजे छान पीठ पण सेट होते. आता मिक्सरला मी एवढं फिरून घेते. 10 वाजलेत, नाहीतर मी लवकरच 6-7लाच मिक्सरला फिरून घेत असते. 1-2 पाण्याने स्वच्छ अशी डाळ ते धुवून घ्यायची व्यवस्थित. याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ मी थोडीशी टाकत असते, 1-2 चमचे. पण सकाळी काही लक्षातच राहिलं नाही डाळ टाकायचं. पाणी पण गरम झालेले. भांडे ते घासले, म्हणलं डाळ मग अशी फिरवत. तर लाईटच गेली बघा. असं केलं ना पीठ पण छान होते हलकं. आणि आपले इडली डोसे पण छान होते. चला आता मी एवढं मिक्सरला फिरून घेते. रात्रभर हे पीठ असंच तयार व्हायसाठी ठेवून द्यायचं. सकाळी छान असं फुलते. आणि मेहंदीसुद्धा आणली होती दुसऱ्या दिवशी. आम्हाला मेहंदी पण लावायची होती केसाला. तर मेहंदीसुद्धा मला भिजू घालायची होती रात्रीच्याच वेळेला. तर प्रांजलचं असते मधात, तिनंसुद्धा हाताला अशी रंगवली.
आणि व्यवस्थित वरून थोडंसं पाणी पण टाकलं, कारण की वरचा जो भाग असते मेहंदीचा ते असा सुकणार नाही म्हणून थोडं थोडं मी पाणी 1-1 2-2 चमचे वरून टाकलेलं होतं. प्रांजलची शाळा लवकरच सुटली, कारण की आज हाफ डे असल्यामुळे. तर मला वाटलं आता लवकर सुटणार आहे, तर मी तिला नाही का डबा दिला नाही. तर तिच्या मैत्रिणीनं डबा आणला होता, तर म्हणलं आता अर्धी शाळा आहे तर तू लवकर येशील. तर म्हणते सगळ्यांनी आणले होते तू दिला नाही, आल्यावर बडबड करत होती. मग तिच्या मैत्रिणीने 2 जणीने तिला शेअर केला बघा डबा. ती पण देत असते त्यांना कधी कधी. हे बघा तिला पुस्तकं भेटलीत शाळेमध्ये एकदम नवी. इंग्लिश नाही नाही मॅथच आहे. आम्हाला अजून आणि हे कोणतं आहे? आपल्या सभोवतालचे जग. किती 5 आहेत ना? नवीन नवीन पुस्तकांचा नाही का वास खूप छान येते. तर अगोदर खूप छान पुस्तकांचे वास यायचे. कोणाकोणाला पुस्तकांचा वास घ्यायला आवडते तर कमेंट करून नक्की सांगा. मला तर नवीन पुस्तकाचा वास घ्यायला खूप आवडते. मी प्रांजलच्या, राजवीरच्या नवीन पुस्तकांचा नाही का खूप वास घेत असते. आता सुट्ट्यामध्ये काय अभ्यास पण नाही झाला आणि काहीच नाही. हे तर राजवीर बघा, हे तर राजवीर झोपलेला आहे आणि असले काही पण व्हिडिओ करतोय. दाखव. हे बघा हे असले काही करते. साप नाही ते आज दाखवू का तुला? बघा हे काय असे व्हिडिओ टाकत आहे. हे काही पण व्हिडिओ कशाने पण AI ने बनवत असते ते. तर ते असं वाटतेच काय घरामध्ये चालाय ते आजगर. हा बघितले ना. संध्याकाळच्या जेवणाला मटण खिमा आणि फ्लावरची भाजी. ही फ्लावर म्हणजे त्याच्यासोबत अशी बनवायची होती. मटण आणि फ्लावर खूप छान अशी भाजी होती. तर आम्ही करत असतो तशी. तर काल मटण भरपूर आणलेलं होतं, तर आम्हाला एवढं काही जात पण नव्हतं. चिकन बिर्याणी पण होती. राजवीरने चिकन बिर्याणी ते खाल्ली आणि हे मटणचं पण जरा जास्तीच होऊ लागलं, म्हणून मी त्याच्यातलं अर्धं मटण काढून ठेवलं. तर म्हणलं दुसऱ्या दिवशी फ्लावरमध्ये करूया, खूप छान होते. तर हा मटणचा खिमा मी अर्धा ठेवलेला होता त्याच्यामध्ये. तर छान असं पाण्याला उकळी ते आणून द्यायची, थोडं मीठ टाकायचं आणि 5-10 मिनटं त्यामध्ये फ्लावर असा उकळून घ्यायचा पाण्यात. स्वच्छ पण निघते, काही आळी गिळी असली तर ती निघून जाते. थोड्याशा तेलामध्ये नाही का थोडा कांदा वगैरे परतून घ्यायचा, जास्त नाही, आणि त्याच्यासोबत फ्लावर पण चांगला परतून घ्यायचा. आणि आपला बेडगी मिरचीचा मसाला जो आपण घरीच बनवलेला आहे तोही टाकून घ्यायचा, थोडा वेळ परतून घ्यायचं. आणि जे आपलं मटण आहे हे खिमा, तर ते टाकून घ्यायचं. खूप सोपी आहे, जास्त काही मसाला वगैरे टाकायची काही गरजच नाही. तर खिमा असल्यामुळे काय होतं, एकजीव होती आणि भाजी पण अशी खूप छान होती. मसाला ते टाकलं ना तर काही एवढी काही चांगली पण लागणार नाही. तर साधी एकदा तुम्ही अशी नक्की करून बघा, साध्या मसाल्यामध्ये पण होती. तर हवे असेल तुम्ही याच्यात थोडं पाणी वाढू शकतात, पण मला चपातीसोबत बनवायची होती म्हणून मी काही जास्त केली नाही. आणि भात काय बनवला नाही, कारण की रात्रीच भात खाल्लेला होता, म्हणजे बिर्याणी बनवलेली होती. तर मला फक्त चपात्या ते बनवायच्या होत्या.
तर वरून छान अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. अगोदरही मी फोडणी थोडी टाकलेली होती. मसाला तर काहीच नाही टाकलेला, फक्त तेवढ्याच एकाच मसाल्यामध्ये ही भाजी. तर एवढी छान होती ना भाजी. तर मस्तपैकी गेल्या आठवड्यामध्ये नाही का कैऱ्या आणलेल्या होत्या. रोज असं जेवणासोबत लागतात म्हणलं तोंडी लावायला. तर एक कैरी राहिलेली होती, तर ती बघा अशी पिकली. तर ह्या दोघांनी मस्त गॅलरीमध्ये बसून खात होते. तर कैरी वगैरे खाल्ल्याच्या नंतर मग गरम गरमच, कारण की आज डोसे वगैरे होते. तर सकाळी काही स्वयंपाक वगैरे नव्हता. तर 6-6:30लाच आमचे जेवणं झाले. तर ह्यांना खूप भूक लागलेली होती. मग चपाती गरम गरमच छान लागते, कारण की नंतर काही चपाती खाऊ वाटत नाही. भाकर तरी खाल्ल्या जाते, पण गरम चपाती चांगली वाटते. तर त्यांना खूप भूक लागलेली होती. तर ते बसले 6:30लाच, कारण की आज आमचे जेवणं सगळ्यांचे 7च्या आतच झाले होते. तर वाढलं जेवायला. नंतर राजवीर आम्ही सगळेजण बसलो. आम्ही जेवणं वगैरे केले आणि बाहेरही जायचं होतं. राजवीरची बॅग थोडीशी डॅमेज ते निघालेली होती, म्हणजे थोडी अशी क्रॅश गेलेली. भारी होती ती पण बॅग, पण थोडी निघाली. पण त्या लोकांना म्हणलं, मग त्यांनी आम्हाला चेंज करून दिली. ही पण खूप छान आहे, त्याच रेटमध्ये आम्हाला ही सुद्धा बॅग भेटली. आणि पॅडही घ्यायचा होता प्रांजलला. तर असा होता आमच्या 2 दिवसाचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.